नमस्कार. बीजगणितातल्या एका सामान्य गणितामागे खूप सोपा पॅटर्न लपलेला असतो. तो समजून घ्यायला तयार आहात का? चला तर मग आज आपण द्विपदींचं विस्तार करणं किती सोपं आहे हे पाहूया. तर आपल्यासमोर हे एक कोड आहे. x+2 गुणिले x+3. हे पहिल्यांदा पाहिल्यावर थोडं अवघड वाटू शकतं, नाही का? पण काळजी करू नका, याला सोडवण्यासाठी एक खूपच सोपी आणि सुंदर पद्धत आहे. आणि आज आपण तीच पद्धत शिकणार आहोत. बघा, प्रत्येक कुलपाला जशी एक खास किल्ली असते, तसंच गणितातल्या प्रत्येक समस्येसाठी एक सूत्र किंवा एक साधन असतं. आणि अशा प्रकारची गणितं सोडवण्यासाठी आपल्याकडे एक असं विश्वसनीय सूत्र आहे, जे प्रत्येक वेळी आपल्याला अचूक उत्तरापर्यंत पोहोचवतं. आणि हे आहे ते आपलं जादुई सूत्र. x+a गुणिले x+b बरोबर x² अधिक कंसात a आणि b ची बेरीज गुणिले x आणि शेवटी a आणि b चा गुणाकार. म्हणजे बघा, फक्त 3 सोपे भाग आहेत. x², संख्यांची बेरीज आणि संख्यांचा गुणाकार. एकदम सोपं आहे. आता एक गंमत बघा, हे सूत्र आलं कुठून? समजा आपल्याकडे एक आयत आहे, ज्याची लांबी आहे x+a आणि रुंदी आहे x+b. त्याचं एकूण क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण त्याचे 4 छोटे भाग करू शकतो: x², ax, bx आणि ab. आणि या सगळ्यांची बेरीज केली की आपल्याला बरोबर तेच सूत्र मिळतं जे आपण आत्ता पाहिलं. चला तर मग, आता थिअरी बास झाली. आता आपण थेट आपलं मूळ गणित ह्या सूत्राने सोडवून बघूया. आपण अगदी एक पायरी पुढे जाऊ, म्हणजे सगळी प्रक्रिया एकदम स्पष्ट होईल. ठीक आहे, तर पहिली पायरी. आपल्या गणितातील a आणि b कोण आहेत ते ओळखायचं. तर इथे a आहे 2 आणि b आहे 3, बरोबर? दुसरी पायरी, आता त्यांची बेरीज करा. 2 अधिक 3 झाले 5. तिसरी पायरी, त्यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 3 झाले 6. झालं. आता फक्त हे सगळे भाग आपल्याला एकत्र जोडायचे आहेत. आणि हे आलं आपलं अंतिम उत्तर. x² अधिक 5x अधिक 6. पाहिलंत? एकदा का तो पॅटर्न किंवा नमुना लक्षात आला की ही प्रक्रिया किती सरळ आणि सोपी होऊन जाते. यात काहीही अवघड नाही. बरं, हे अजून पक्क करण्यासाठी आपण आणखी एक उदाहरण बघूया का? म्हणजे आपल्याला कळेल की हे सूत्र वेगवेगळ्या परिस्थितीत सुद्धा कसं काम करतं. चला, ह्या 2 गणितांची तुलना करू. डावीकडे आपलं मूळ गणित आहे आणि उजवीकडे एक नवीन गणित y+4 गुणिले -3. इथे x ऐवजी y आहे आणि एक संख्या ऋण म्हणजे नेगेटिव्ह आहे. पण नियम तोच. इथे a आहे 4 आणि b आहे -3. त्यांची बेरीज म्हणजे 4 - 3 झाली 1 आणि त्यांचा गुणाकार 4 गुणिले -3 झाला -12. म्हणून उत्तर आलं y² अधिक y - 12. पाहिलंत? पॅटर्न अगदी तसाच काम करतो. ही आणखी काही उदाहरणं आहेत. बघा, x-3 x-7 मध्ये a आणि b दोन्ही ऋण आहेत. त्यांची बेरीज झाली -10 आणि गुणाकार झाला +21. प्रत्येक उदाहरणात तोच मूळ नमुना वापरला गेलाय. बेरीज करा, गुणाकार करा आणि उत्तर तयार करा. पण आता प्रश्न येतो की हे सगळं का महत्वाचं आहे? ही फक्त गणित सोडवण्याची एक ट्रिक नाही, तर हे बीजगणिताचं एक मूलभूत कौशल्य आहे, एक पाया आहे. हे नीट समजलं की पुढे अनेक मोठी आणि क्लिष्ट समीकरणं सोडवणं खूप सोपं होऊन जातं. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे शिकलो त्याच्या अगदी उलट प्रक्रियासुद्धा करता येते. त्याला म्हणतात अवयव पाडणे किंवा फॅक्टरिंग. म्हणजे जर आपल्याकडे x² + a + bx + ab असं उत्तर असेल, तर आपण त्यावरून त्याचे मूळ भाग म्हणजेच x + a आणि x + b शोधू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विस्तार म्हणजे लहान तुकड्यांपासून एक मोठी रचना तयार करणं आणि अवयव पाडणं म्हणजे त्या मोठ्या रचनेला पुन्हा तिच्या मूळ लहान तुकड्यांमध्ये तोडणं. म्हणून विस्तारावर प्रभुत्व मिळवणं ही अवयव पाडणं शिकण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. तर आज आपण पाहिलं की एका सोप्या नमुन्यामुळे द्विपदींचा विस्तार करणं किती सोपं होतं. यावरून एक प्रश्न मनात येतो की गणितामध्ये असे अजून किती पॅटर्न्स लपलेले असतील जे मोठ्यात मोठ्या समस्यांना सुद्धा सोपं करून टाकत असतील. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?